नवीन बाळ जन्माला आलं की घरात आनंद तर येतो, पण त्याचबरोबर आई वडिलांच्या मनात अनेक प्रश्नही निर्माण होतात. बाळाला उचकी का लागते? झोपेत बाळ का दचकते? बाळाची शी हिरवी, पिवळी, मग हिरवी शी नॉर्मल आहे का? मोबाईल दाखवला तर काय होतं? अशा अनेक प्रश्नांची सोपी, समजणारी आणि विश्वासू माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यामध्ये गावाकडच्या परंपरा, घरगुती समजुती आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचा योग्य समतोल समजून घेऊया. जवळजवळ हे तब्बल 26 प्रश्न असल्यामुळं व्हिडिओ कदाचित मोठा होऊ शकतो. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्या मनातला प्रश्नही येत असू शकतो. तर जास्त वेळ न लावता चला सुरू करूया आजच्या या प्रश्नावलीला. तर पहिला प्रश्न आहे की बाळाला उचकी का लागते? लहान मुलांना उचकी लागणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. अनेक आई वडील उचकी लागली की घाबरतात, पण बहुतेक वेळा हे पूर्णपणे नॉर्मल असते. कारण बाळ दूध पिताना पोटात थोडी हवा जाते किंवा बाळ खूप पटकन दूध पिते, त्यामुळे उचकी सुरू होते. अशा वेळी बाळाला खांद्यावर घेऊन हलके थोपटावे, म्हणजे ढेकर निघतो. म्हणजे आपल्या भाषेत त्याला ढेकर म्हणतात, ज्याला ब्रप म्हणतात, आणि उचकी कमी होते. अनेक वेळा बाळाला सरळ धरून ठेवले तरी आराम मिळतो. गावाकडे आई आटवली म्हणून उचकी लागली असे म्हणतात, पण वैद्यकीय दृष्ट्या याचा संबंध पोटात गेलेल्या हवेशी असतो. तर दूध पिताना बाळ अचानक रडते. कधी कधी बाळ शांतपणे दूध पित असताना अचानक रडायला लागते. यामागे अनेक कारणे असू शकतात, जसं की पोटात गॅस झालेला असू शकतो, दूध खूप वेगाने येत असतं, किंवा कान दुखत असल्यानेही बाळ अस्वस्थ होते. त्यामुळे दूध पाजल्यानंतर ब्रब काढणे, म्हणजे दूध पाजल्यानंतर ढेकर काढणे खूप महत्वाचे. कदाचित नाक बंद असेल तर बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि यामुळे बाळ रडू शकते. जर हे वारंवार होत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. बाळ झोपेत का दचकते? अनेक पालक सांगतात की बाळ झोपेत असताना अचानक हातपाय हलवतं आणि दचकून उठतं, पण हे बहुतेक वेळा नॉर्मल असतं. अनेक बाळाचे नर्वस सिस्टम अजून विकसित होत असतं, त्यामुळं मोठा आवाज, अचानक हालचाल किंवा मोरो रिफ्लक्स मुळे असे घडते. बाळाला हलक्या कापडात गुंडाळून झोपवल्यास त्याला सुरक्षित वाटते आणि दचकणे कमी होऊ शकते. हे पाहून घाबरण्याची गरज नसते. बाळ डोळे वाकडे करते. लहान बाळामध्ये सुरुवातीच्या काही महिन्यात डोळे थोडे क्रॉस दिसणे हे सामान्य आहे, कारण डोळ्यांचे मसल्स अजून डेव्हलप होत असतात. जर 6 महिन्यानंतरही डोळे सतत वाकडे दिसत असतील तर डॉक्टरांना दाखवणं हे गरजेचं आहे. गावाकडे हे नजर लागली असे मानले जातं, पण बहुतेक वेळा हे डेव्हलपमेंट फेज असते. तर बाळाची शी हिरवी, पिवळी किंवा पातळ होते का, आणि काय योग्य आहे? बाळाची शी पाहून अनेक पालक घाबरतात, पण ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या बाळामध्ये पिवळी शी ही नॉर्मल असते. कधी कधी हिरवट शी देखील असू शकते, परंतु खूप पाण्यासारखी शी, रक्त दिसणे, बाळ सुस्त होणे ही धोक्याची लक्षणं आहेत. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. फक्त एक वेळा रंग बदलला म्हणून घाबरू नका. जर सतत होत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बाळाचे हातपाय थंड का असतात? लहान बाळाचे हातपाय थंड वाटणं हे खूप कॉमन आहे. यामध्ये त्यांचे संपूर्ण सर्क्युलेशन अजून पूर्णपणे मॅच्युअर झालेले नसते. लक्षात ठेवा, बाळाची छाती आणि पोट जर उबदार असेल तर साधारणपणे काळजी करण्याची गरज नसते, पण अति जास्त कपडे घातल्याने उलट बाळाला जास्त त्रास होऊ शकतो. तर पुढचा प्रश्न आहे, डोक्यावरची मऊ जागा. बाळाच्या डोक्यावर एक मऊ जागा असते, त्याला सॉफ्ट स्पॉट किंवा त्याला फॉन्टानेल म्हणतात. ही जागा ब्रेन ग्रोथसाठी महत्वाची आहे. बघा, या बेबी डेव्हलपमेंटमध्ये पण ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी ही मोकळी जागा दिली जाते. अनेक जण या जागेला हात लावायलाही घाबरतात, पण हलक्या हाताने हाताळणे सुरक्षित असते. फक्त जोरात दाबणे टाळावे. अंगठा चुकणे. 8वा प्रश्न आहे, अंगठा चुकणे. अंगठा चुकणे ही लहान बाळामध्ये सामान्य सवय आहे. यातून बाळाला शांत वाटते. काही वेळा भूक लागल्याचेही संकेत असतात,
पण कंटिन्यू तोंडात बोट घालून राहणे, यामध्ये लाळ पूर्ण अंथरुणावरती जाणे, नंतर तो हात पुन्हा तोंडात जाणे, यामध्ये इन्फेक्शनही होऊ शकतात. त्यामुळं बाळाच्या सभोवताली नेहमी स्वच्छ ठेवा आणि लहान वयात ही लगेच सवय थांबतेच असं नाही. त्यामुळं थोडं-थोडं हळू मोठं झाल्यास ही सवय कमी होऊ शकते. तर पुढचा प्रश्न आहे, मोबाईल दाखवल्याचे परिणाम. आजकाल अनेक घरांमध्ये बाळाला शांत करण्यासाठी मोबाईल दाखवला जातो. पण जास्त स्क्रीन टाईममुळे स्पीच डिले होऊ शकते. कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम आणि झोपेच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळं 2 वर्षापर्यंत शक्यतो 5 वर्षापर्यंत स्क्रीन संपूर्णतः टाळावी. बाळाशी बोलणे, खेळणे, गोष्टी सांगणे हेच त्याच्या मेंदूच्या विकासासाठी उत्तम आहे. पावडर वापरणे योग्य आहे का? लहान मुलांमध्ये जास्त पावडर लावण्याची सवय अनेक घरात दिसते. पण पावडरचे बारीक कण श्वासातून आत जाऊ शकतात. त्यामुळं ॲलर्जी किंवा श्वसनाचे त्रास होऊ शकतात. म्हणून कमी प्रमाणात किंवा डॉक्टरांनी सांगितल्यावरच वापरावं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मध कधी द्यावा? 1 वर्षाच्या आत बाळाला मध देऊ नये. कारण मधामध्ये काही बॅक्टेरिया असतात, स्पोर्स असू शकतात, ज्यामुळे बोटुलिझम नावाचा गंभीर आजार होऊ शकतो. गावाकडे जन्मल्यानंतर मध चाटण्याची परंपरा आहे, पण वैद्यकीयदृष्ट्या हे सुरक्षित नाही. तर पुढचा प्रश्न आहे, दात येताना ताप येतो का? दात येताना बाळ चिडचिड करते, लाळ जास्त येते किंवा वस्तू चावण्याचा प्रयत्न करते. ही हलकी अवस्था नॉर्मल आहे. पण जास्त ताप वाटल्यास किंवा फक्त दात येत असेल असे समजू नका. तर इतर इन्फेक्शनही असू शकतं. त्यामुळं यामध्ये बाळाला दात येत असताना डेंटॉनिक, डिक्मली किंवा टीथर हे मेडिकल शॉपमध्येही मिळतं. जे त्याला चावण्यासाठी द्या, जेणेकरून त्याच्या हिरड्या ह्या स्मूथ होऊन दात वरती येण्यास मदत होईल. बाळ संध्याकाळी जास्त रडते. अनेक बाळ संध्याकाळी जास्त रडतात. याला इव्हनिंग कोलिक असं म्हणतात. दिवसभराचा थकवा, पोटात गॅस किंवा ओव्हर स्टिम्युलेशन हे कारण असू शकते. अशा वेळी बाळाला जवळ घ्या, हलके झुलवा आणि शांत वातावरणात ठेवा. तर पुढचा प्रश्न आहे, बाळ आईशिवाय झोपत नाही. लहान बाळ आईजवळ सुरक्षित वाटल्यामुळं आईशिवाय झोपत नाही. हे एक बॉन्डिंगचं एक चिन्ह आहे. त्यामुळं हळूहळू स्लीप रुटीन तयार केल्यानं बाळ स्वतंत्रही झोपू शकते. बाळाचे वजन कमी वाढते. प्रत्येक बाळाचे वजन वेगवेगळ्या गतीने वाढते. पण सतत वजन कमी वाढत असेल तर फिडिंग योग्य आहे का हे पाहणं गरजेचं आहे. महिन्याला वजन तपासणं ही महत्वाचं आहे. बाळ चिडचिड का करतं? भूक, झोप, ओला डायपर किंवा गॅस आणि थकवा यामुळं बाळ चिडचिड करू शकतं. बाळाचे सिग्नल्स समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न 17वा प्रश्न आहे, कान दुखते की पोट हे कसं ओळखायचं? कान दुखत असेल तर बाळ वारंवार कानाला हात लावते आणि रडत असते. आणि पोट दुखत असेल तर बाळ पाय पोटाकडे ओढते आणि रडते. पण बाळ जर सतत रडत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण कान दुखतोय म्हणून कानात घरात शिल्लक असलेला कोणता तरी ड्रॉप टाकणं हे टाळा किंवा हाताने घरात काडीच्या साहाय्याने कानातल्या काही मळ काढण्याचा प्रयत्न करणं हेही पूर्णपणे टाळा. त्यामुळं डॉक्टरांचा सल्ला अतिशय महत्वाचा आहे. तर पुढचा प्रश्न आहे की बाळाची मालिश कधी करावी? तर मालिशमुळे बाळाला आराम मिळतो. त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि चांगली झोप लागते. पण यामध्ये काळजी करण्याची एकच गोष्ट आहे की बाळाला हलक्या हाताने मालिश करावी. जोरात मालिश केल्याने बाळाला त्रास होऊ शकतो. बाळाची मालिश करताना तेल हे साधं नारळ तेल, ओरिजिनल प्युअर नारळ तेल असेल त्यानेही मालिश केलेली चांगली असते. किंवा त्यामध्ये मालिशचे वेगवेगळ्या ब्रँडचे तेल येतात, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. तर प्रश्न 19वा हा तुमच्या स्क्रीनवर, बाळगुट्टी द्यावी का? तर लक्षात घ्या, ब्रेस्ट मिल्क हेच बाळासाठी सर्वात उत्तम अन्न आहे. जर बाळगुटी देत असेल तर स्वच्छता आणि योग्य इन्ग्रेडियंट्स खूप महत्वाचे आहेत. हे योग्य रीतीने मिक्स करून मगच बाळगुट्टी द्यावी. तर पुढचा प्रश्न आहे,
बाळाच्या मेंदूची वाढ ही कशी ओळखावी? तर याची काही सोपे सवय नाही. बाळ आवाजाकडे वळते, आईला ओळखते, हसते आणि खेळण्याकडे लक्ष देते म्हणजे डेव्हलपमेंट चांगलं चालू आहे. पण जर हे होत नसेल, तर आपल्या डॉक्टरांचा संपर्क साधा. त्यामुळे घरगुती कोणतेही मेडिकेशन करत बसण्यापेक्षा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यामुळं डॉक्टर तुमच्या त्याचे ब्रेन डेव्हलपमेंट योग्य आहे का, हेही त्यामध्ये चेक केलं जातं. आणि पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, बाळाचे पाय वाकडे का दिसतात? लहान बाळांचे पाय सुरुवातीला थोडे वाकडे दिसू शकतात. हे गर्भातील पोझिशनमुळे असतं आणि बहुतेक वेळा हे नॉर्मल असतं. पण काही वेळा व्हिटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे रिकेट्स, लक्षात घ्या रिकेट्स म्हणून एक आजार आहे ज्यामध्ये बाळाच्या बोन डेव्हलपमेंट झालेली नसते आणि बाळाचं डेव्हलपमेंट होत असताना बाळाला जास्त वेळ उभा करून ठेवणं, त्यामुळं बाळाच्या शरीराचा संपूर्ण तोल हा त्याच्या पायावरती जातो. यामध्ये हे पाय वाकडे म्हणजे तुम्हाला दिसू शकतात. पण जर हे नसेल आणि तरीही तुमच्या बाळाचे पाय वाकडे दिसत असतील तर हे नॉर्मल आहे. हे सुरुवातीला डेव्हलपमेंटमध्ये बाळाचे पाय वाकडे दिसणे हे नॉर्मल आहे. आणि जर तुम्हाला अति भीतीदायक काही साईन दिसत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तर पुढचा प्रश्न आहे, बाळ दिवसातून किती वेळा शी करते? काही बाळ दिवसातून अनेक वेळा शी करतात, तर काही 1 ते 2 दिवस, काही 4-5 दिवसापर्यंत शी करत नाहीत. दोन्हीही वेळी हे नॉर्मल असू शकतं, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. तर पुढचा प्रश्न आहे 23वा, हा तुमच्या स्क्रीनवर. झोपेत मोठ्याने बाळ का रडते? तर स्लीप सायकल बदलताना किंवा पोटात गॅस कोलिक असल्यास बाळ झोपेत रडू शकते. स्लीप सायकल जर बदलत असेल तर बाळ अचानक दचकते, मोठ्याने रडायला सुरू करते. आईचा हलकासा हात बाळाच्या पाठीवरती असेल तर बाळ रडत नाही किंवा हलका बाळाला जे आपण पांघरून घालतो ते हलक्या प्रमाणात फक्त पोटावरती जर ठेवलं तर बाळाला एक प्रकारचा मायेचा आधार आहे हे त्याला जाणवतं. त्यामुळे बाळ शांतपणे झोपतं. पण बऱ्याचदा स्लीप सायकल बदलल्यामुळे किंवा गॅस असल्यामुळे हे होऊ शकतं. तर पुढचा प्रश्न आहे, इमर्जन्सीमध्ये डॉक्टरकडे कधी जावं? तर लक्षात घ्या, बाळ दूध पित नसेल, बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, बाळ सतत उलटी होत असेल, बाळ नुसतं सुस्त असेल, बाळाला शीमधून रक्त येत असेल, बाळाच्या शरीरावरती जास्त प्रमाणात रॅशेस दिसत असतील, बाळ आवाजाला प्रतिसाद देत नसेल, बाळ जास्त खेळत नसेल, तर आपण आपल्या त्वरित डॉक्टरांकडे जावं. तर पुढचा प्रश्न आहे, सप्लिमेंट्स कोणते घ्यावेत? काही बाळांना व्हिटॅमिन डी आणि आयर्न ड्रॉप हे दिले जातात. पण सप्लिमेंट्स स्वतःहून सुरू करू नका. डॉक्टरांनी दिलेले सप्लिमेंट्स हेच आपण सुरू करावे. कारण प्रत्येक बाळाची बॉडी कॅपॅसिटी ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळं डॉक्टर त्याच्या मेडिसिन्सच्या कॉन्सन्ट्रेशनच्या पर्सेंटेजनुसार आपल्या बाळाला ते मेडिसिन सजेस्ट करत असतात. त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिसिन घेणं हे पूर्णपणे टाळलं पाहिजे. सिरीजमधले शेवटचा प्रश्न हा तुमच्या स्क्रीनवर. बाळाचं पोट भरलंय हे कसं ओळखावं? बाळाचे पोट भरले की बाळ स्वतःहून दूध सोडते, शांत होते किंवा तसंच झोपून जातं. त्यामुळे जबरदस्तीनं दूध पाजणं टाळा. यामुळे त्याला ओव्हर फिडिंग होऊ शकतं. त्यामुळे त्याला गुळणीही येऊ शकतात आणि प्रत्येक गुळणी ही सेफच असेल असं नाही. अति प्रमाणात रडत असेल तर पहिल्यांदा बाळाला शांत करावं आणि मग दूध पाजावं आणि पोट भरलं हे ओळखावं. जबरदस्तीनं दूध पाजणे टाळा. हे होते हे आपल्या सिरीजमधले हे सर्व प्रश्न. तर पालकत्व ही अनुभव नवीन असतो आणि प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. महत्वाचं म्हणजे योग्य माहिती मिळणं. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर इतर आई-वडिलांनाही शेअर करा. आपल्या अशाच उपयुक्त आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या आरोग्य मित्र फार्मासिस्ट या मराठी यूट्यूब चॅनलशी नक्की जोडलेले राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आणखी तुमचे काही प्रश्न असतील
तर नक्की कमेंट करा. यावरतीही आपण एक नवीन आणि सविस्तर व्हिडिओ तयार करू. थँक्यू आणि बाय बाय.